प्रधानमंत्री साहेब अमरनाथजी राजूरकर आर्टिकल संविधान दिली आयसोलेशन वेगळी भाषा साधन असणं ते राखण करायची मात्र जबाबदारी आपली आहे. भूमिका म्हणजे काय मांडलेली आहे तो काय संघर्ष केला. त्यांच्याकडे साधने नव्हती, हत्यारे नव्हती, परंतु जीवाला आदिवासी समाज आणि मूळ विद्यार्थ्यांच्या बळावर त्यांनी अन्याय असे उदाहरण आदरणीय कळमनुरी प्रधानमंत्री सावंत साहेब त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी त्यांचं ऐकणार आहोत असे प्रमुख वक्ते डॉक्टर हंसराज गुरके साहेब महापुरुषाच्या प्रतिमेला त्यांच्या निराहार त्या ठिकाणी अशी विनंती करतो. हार घ्या. महाराष्ट्राचे माजी सन्माननीय जी सावंत साहेब आणि विधान परिषद महाराष्ट्राचे सन्माननीय विधान परिषद आमदार अमरनाथजी राजूरकर साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मंत्री जी सावंत साहेबांचा पुष्पगुच्छ आणि हार देऊन त्याचा सन्मान करावा. नांदेड येथे जिल्हा आदिवासी समाजातर्फे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली गेली. त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही इथे आलो होतो. बिरसा मुंडा हे अतिशय कमी वयात इंग्रजांशी त्यांनी ज्या पद्धतीने लढा दिला, इंग्रजांना जेरीस आणून सोडलं, त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने आजच्या नवीन पिढीला माहिती झालं पाहिजे. यासाठी बिरसा मुंडा काय आहे हे नवीन पिढीला आदिवासीच नाही तर सर्व समाजातील लोकांना बिरसा मुंडाचं देशासाठी केलेलं जे बलिदान आहे ते कळलं पाहिजे, असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि नांदेड शहरामध्ये एकच बिरसा मुंडा चौक म्हणून आपण केलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की बिरसा मुंडांची एक स्मारक इथे व्हावं आणि त्या स्मारकाच्या मार्फत युवकांना प्रेरणा मिळावी की अन्यायाच्या विरुद्ध कसं लढावं, अन्याय सहन न करता त्याच्या अगेन्स्ट लढा दिला पाहिजे. हा एक मोठा मेसेज बिरसा मुंडाच्या कारकिर्दीमधून आपल्याला मिळतो. आणि आज इथं अशोकरावजी चव्हाण साहेब येणार होते, परंतु अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं. यासाठी मी आणि अमरनाथ राजूरकर आम्ही इथं या कार्यक्रमाला आलो आणि आदिवासी समाजाच्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्याबद्दलही आम्ही चर्चा केली. काही वॅकन्सीज बऱ्याच जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाच्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जरूर अशोकरावजींच्या कानावर घालून शासनाला सांगण्याचं आम्ही डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी सन्माननीय क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 148व्या जयंतीचं आयोजन मोठ्या दिमाखात, देखण्या आणि मंगलमय वातावरणामध्ये आयोजित केलेलं आहे. या प्रसंगी आदिवासी बांधवांना आपल्या अधिकारांचं या ठिकाणी जाणीव करून देण्याच्या अनुषंगानं हा प्रबोधन मेळावा, त्याचबरोबर सांस्कृतिक रॅली याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. भिल्ल आदिवासी नृत्य, दंडार्ण आदिवासी नृत्य या ठिकाणी या रॅलीमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक, बजाजनगर या इथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी या शुभारंभ मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. या प्रसंगी शिक्षणाच्या संदर्भाने काही हॉस्टेलच्या मागण्या आमच्या या ठिकाणी होत्या. माजी मंत्री महोदयांना आम्ही ती मागणी त्या ठिकाणी दिलेली आहे. हॉस्टेलचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे,
त्याला प्रगतीपथावर नेण्याच्या अनुषंगानं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरच ते पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला अपेक्षासुद्धा या ठिकाणी आहे. जिल्हाभरातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती नोंदवून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. असं सहकार्य त्यांचं लाभो असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.